नमस्कार। माळेगावातील मुस्लिम समुदायाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून सपत्नपणाची वागणूक दिली जात असल्याची भावना माळेगावातील मुस्लिम बांधवांमधून व्यक्त होत असून तशा प्रकारची पोस्ट देखील सोशल मीडियात व्हायरल होताना दिसते। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टचं कित्येक लोक समर्थन देखील करताना दिसतात। चला तर पाहत नेमकी काय आहे पोस्ट। शाहरुख बागवान यांनी केलेल्या या पोस्टमध्ये म्हटलंय की एकनिष्ठतेने 20 ते 25 वर्ष पक्षाचं काम करून माळेगावात राष्ट्रवादी पक्षाकडून मुस्लिम समाजातील एकालाही पक्षाचं तिकीट मिळालं नाही असं म्हणत त्यांनी पुढे हा अन्याय नाही का असा खडा सवाल देखील पक्षश्रेष्ठींना विचारलाय। दरम्यान मागील काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने देखील मुस्लिम समाज बांधवांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं होतं। आज पुन्हा एकदा त्याचाच प्रत्यय आला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दुटप्पी भूमिकेचा मुस्लिम समाजातील युवकांमधून जोरदार निषेध होताना दिसतोय। दरम्यान एका बाजूला भाजपाच्या कृपाशीर्वादाने लियाकत हसन तांबोळी यांना माळेगावचे उपसरपंचपदी विराजमान होण्याची संधी मिळाली होती। त्याचबरोबर आज पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आघाडीच्या वतीने लियाकत हसन तांबोळी यांच्या सौभाग्यवती यास्मीन लियाकत तांबोळी यांना प्रभाग क्रमांक 4 मधून उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत मागील 25 वर्ष एकनिष्ठ राहून काम केलेल्या कार्यकर्त्यांमधून राष्ट्रवादीच्या भूमिकेवर बोट ठेवलं जात असून खडा सवाल देखील विचारला जातोय। मुळातच माळेगाव नगरपंचायत झाल्यामुळे केवळ नगरपंचायत निवडणूक व माळेगाव सहकारी साखर कारखाना लढवण्याची संधी माळेगावकरांना यापुढील काळात मिळणार आहे। त्यातच असं डावलं जाणार असेल तर मुस्लिम समाज बांधवातील कार्यकर्त्यांनी फक्त चटया उचलायच्या का असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय।